ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। तानसा महानगरपालिका कार्यालयावर भूमिपुत्रांचा एल्गार। विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा। तानसा महानगरपालिका कार्यालयावर कुणबी सेनेच्या नेतृत्वाखाली विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वात भूमिपुत्रांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेकडो भूमिपुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी तानसा प्रकल्पातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनासाठी किमान 50% पाणी आरक्षित करण्याची ठोस मागणी केली। तसेच दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात यावे, शिक्षण व दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली। याशिवाय प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवून त्यांना न्याय द्यावा। प्रत्येक शेतकरी 5 जलवाहिनी प्रकल्पामुळे बाधित होत असल्याने त्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी, तसेच उर्वरित प्रकल्पग्रस्तांनाही रोजगार देऊन न्याय मिळवून द्यावा अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी मांडल्या। या मोर्चाला मुंबई महानगरपालिकेचे उपजल अभियंता पराग शेठ, कार्यकारी अभियंता भोईर, कार्यकारी अभियंता जाधव तसेच त्यांच्या शिष्टमंडळाने सामोरे जाऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले। यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास कदम, उपविभागीय पोलीस अधीक्षक शिंदे आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संपूर्ण मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडला। आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी नजीकच्या काळात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले। सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने ह्या पंचकृषीलावर जो अन्याय केला, ठाणे जिल्ह्यावर जो अन्याय केला, पालघर जिल्ह्यावर जो अन्याय केलेला आहे, इथल्या भूमिपुत्रांवर, इथल्या कष्टकऱ्यांवर, इथल्या शेतकऱ्यांवर, त्या अन्यायाच्या उद्रेकाच्या विरोधामध्ये हा निर्णायक मोर्चा आम्ही काढलेला आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या 25 वर्षापासून जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सगळ्या भूमिपुत्रांना बरोबर घेऊन कुणबी सेनेनी दमदार लढे ह्या ठिकाणी केले। 40 तासाचे 140 तासाचे आम्ही घेराव घातले, परंतु निद्रिस्त सरकारला कधी जाग आली नाही। धरणापाठीमागे धरणं बनवली जातात आणि त्या धरणातलं पाणी 100% काढून मुंबईला दिलं जातं, मुंबईच्या लगतच्या शहरांना दिलं जातं। इथे प्यायचं पाणी नाही। सगळ्यात दुर्भिक्ष हे आहे की ही लाजिरवाणी बाब आहे सरकारला। आजपर्यंत अनेक राजवटी येऊन गेल्या, सगळ्या मुख्यमंत्र्यांनी कुणबी सेनेच्या सगळ्या मोर्चाची दखल घेतली। निवडणुकीच्या वेळेला काही आश्वासनं दिली जातात, पण त्या आश्वासनाला हरताळ फासला जातो आणि इथल्या गरीब माणसाला पाण्यापासून वंचित ठेवलं जातं। आमच्याकडच्या शेतीला उजाड करून टाकलं। आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शेती होऊ शकते 12 पाण्याखाली, तशा पद्धतीने शेती लावण्याची धमक ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्याच्या भूमिपुत्रांमध्ये, आदिवासींमध्ये आहे। परंतु आमची धमक काढून घेतली, आम्हाला प्यायला पाणी मिळालं नाही। धरणापाठोपाठ धरण, धरणापाठोपाठ धरण, पहिलं धरण तानसा, दुसरं धरण वैतरणा, तिसरं धरण अप्पर वैतरणा, मिडल वैतरणा, जे भास्सा धरण सिंचनासाठी बनवलं त्यातलंही पाणी काढून मुंबईला दिलं, मुंबईच्या लगतच्या शहरांना दिलं। या देशामध्ये 2 देश बनवायला सरकारने, एक इंडिया आहे, एक भारत आहे, आणि आम्ही जे भारतामध्ये राहतो ना, त्या हाल अपेक्षा आम्ही सहन करतो। या ठिकाणून पाणी मुंबईला जातं, मुंबईच्या लगतच्या शहरांना जातं, मात्र आमच्याकडच्या महिलेच्या डोक्यावरचा हंडा गेलेला नाही। माझ्याबरोबर ह्या आदिवासी महिला आहेत, इथे राहतात, तानसाच्या शेजारी राहतात। 100 वर्ष त्यांचा अंत बघितलेला आहे, सहनशीलतेचा अंत झाला म्हणून हा मोर्चा आहे। आणि आज जर निर्णायक स्वरूपामध्ये आमच्या मागण्या जर मंजूर झाल्या नाहीत आणि मान्य केल्या नाहीत, यापूर्वी 950 लोकांना आम्ही नोकऱ्या मिळवून घेतल्या, त्या आम्ही घेतल्या मिळून, आम्ही जागृती केली, जनजागृती केली। ज्यावेळेला सरकार झुकलं आमच्यासमोर, परंतु अर्धवट न्याय आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला पूर्ण न्याय पाहिजे। पूर्ण न्यायासाठी ही लढाई आहे। आणि त्यामुळे आमचं हे जे काही पत्रक आहे, त्या पत्रकात केलेल्या मागण्या ज्या आहेत, नोकऱ्या कधी मिळाल्या, कोणाची 50 वर्ष झाली ती, कोणाची 55 वर्ष झाली ती, कोणाची 40 वर्ष झाली ती, अशा लोकांना अपुऱ्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत। त्या नोकऱ्या पूर्णपणे मिळाल्या पाहिजेत, वंशम परंपरेने नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। आमचं जगण्याचं साधन तुम्ही हिरावून घेतलं। 1 पाईपलाईन झाली, 2 झाल्या, 3 झाल्या, 4 झाल्या, 5 झाल्या, 6 झाल्या, 7 झाल्या, प्रत्येक वेळेला शेतकऱ्याच्या जमिनी आणि त्याच लोकांची जमीन वारंवार संपादित केली जाते। ही गोष्ट चिंताजनक आहे आणि संतापाची पण आहे, आणि म्हणून त्या संतापाचा उद्रेक म्हणून आजचा हा मोर्चा आहे। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।